नमस्कार. वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. मागच्या वेळेस आपण पाहिलं की रमणींचे विरहातले विनोदनाचे मनोविनोदनाचे उपाय आणि ते सगळे कवीने इथे वर्णित केले होते आणि तिची अवस्था सांगितली होती. आणि आता तो मेघाला असं म्हणतो की अशा वेळेस चुकून तिचा समजा डोळा लागलाच असेल रात्रीच्या वेळेस तर थोडा वेळ तू तिथे थांब, तिची झोप मोडू नकोस. किती तरल होत चालला आहे, किती पत्नीची काळजी, कारण तो त्याच अवस्थेतनं जातो आहे. त्यामुळे आपल्या पत्नीची काय अवस्था की क्षणभर डोळा मिटला असेल तर थोडा थांबशील ना रे मित्रा. एवढी जवळीक पण त्याची यक्षाशी झाली आहे. त्यामुळे हक्काने आणि थोडंसं अगतिकतेने किंवा हळवा झाल्यामुळे तो त्याला असं सांगतो आहे की सौव्यापाराम अहनिन तथा पीडयेत विप्रयोगः शंके रात्रौ गुरुतर शुचम निर्विनोदाम सखीं ते मत्संदेश सुखैतुमलं पश्य साध्वीं निशीथे ताम उन्निद्राम अवनिशयनासन्न वातायनस्थः. वातायन म्हणजे खिडकी. तू काय कर, मी तुला असं सांगतो की सकाळी दिवसा ती कामात सव्यापार काहीतरी कामात मग्न झाली असेल, कसाबसा दिवस ढकलत असेल उद्योगात असल्यामुळे, पण ही तुझी जी भाऊजाई आहे ना, हिला रात्री वियोग खूप छळेल, खूप त्रास देईल. आणि म्हणून काय कर तर मला अशी भीती अशी वाटते की रात्रीच्या वेळी काही साधनं नाही तिला, म्हणून तिचं दुःख दुस्सह होईल. तेव्हा तू जर तिथे पोचलास आणि तेव्हा तिची झोप उडालेली मध्यरात्री अशी ती भुईचं तिने अंथरुण केलेलं आहे हां, आणि त्याच्यावर ती पहुडलेली असेल तर तिला मत्संदेशा सुखैतुम अलम, मी पाठवलेला संदेश, मी आता तुझ्या मुखाने जो संदेश पाठवतो आहे तो तिला खूप आनंद देणार आहे हां. कारण ती माझी पतिव्रता स्त्री आहे, तिला माझ्याविषयी तू कुशल सांगितलंस की माझा संदेश तिला पुन्हा जीवन जणू देईल, पुनरुज्जीवित करेल, चैतन्य प्राप्त करून देईल. म्हणून तू थोडा वेळ थांब आणि खिडकीच्या लगत तिथे बसून राहा आणि तिथे बसून मग तू तिची भेट घे. तर असं म्हणतात की कांतोदंतः सुहृद उपनतः संगमात किंचिदूनः. प्रियाच्या मित्राने आणलेला उदंत म्हणजे वार्ता, ही फक्त प्रियाच्या भेटेपेक्षा थोडा कमी आनंद देणारी इतकी आनंददायी असते. त्यामुळे त्या विरहिणीला तडफडणाऱ्या जीवाला थोडासा दिलासा मिळेल आणि माझा संदेश ऐकला की ती पुन्हा आनंदाने, थोडी चैतन्याने, सुखावल्याने धीर धरेल, तग धरेल. म्हणून तू तिथे थांब आणि खिडकीच्या बाजूला बसून तू तिची भेट घे आणि तिला माझा निरोप सांग. हे सांगितल्यानंतर पुढे जे आता श्लोक येणार आहेत, कारण ती व्रतपालनासाठी विरहिणी भुईशय्येवरती काही सुंदर शय्येवर झोपलेली नाही आहे. तर आता पुढचे 4 श्लोक आहेत, हे एका दृष्टीने खरं म्हणजे तेच वर्णन पुन्हा केल्यासारखं वाटतं. ते आपण थोडे फास्ट घेऊयात. आधिक्षामां विरहशयने सन्निषण्णैक पार्श्वां प्राचीन मुले तनुमिव कलामात्र शेषां हिमांशोः नीता रात्री क्षण इव मया सार्धम इच्छारतैर्या यां तामेवोष्णैः विरहमहतीं अश्रुभिः यापयन्तीं. आता तिची अवस्था कशी आहे तर मी तिच्याबरोबर असताना अतिशय आनंदाने तिला तिच्या सगळ्या अभिलाषा पूर्ण करून खूप आनंदाने आम्ही जीवन जगलो होतो. पण आता आधिक्षाम म्हणजे विरहाच्या आधी व्याधी आणि उपाधी असे पुल्लिंगी संस्कृतमध्ये 3 शब्द आहेत. त्यातली व्याधी म्हणजे शारीरिक आणि आधी म्हणजे मानसिक पीडा. तर त्यांनी ती कृश झाली आहे, क्षाम झाली आहे. आणि ती कुठे झोपली आहे? विरह शयन हा शब्द मुद्दाम वापरला आहे. नुसता शयन शब्द वापरू शकला असतो, पण शयन नाही. तर विरहाच्या वेळेस ती रत्नखचित मंचावर, रेशमी वस्त्र घातलेल्या गादीवर, अशा सुंदर शयन मंचावर नाही झोपू शकणार आहे. तर पल्लवाने तयार केलेलं प्रोषित भर्तृकेचं ते शयन आहे, ते तिला विरहाची बोच देत आहे. कारण सुखासीनता त्यात नाही आहे, ती सुखशय्या नाही आहे. आणि त्यामुळे तो एक भाग आणि विरहाने तडफडणारी अशी ती एका कुशीवर झोपली असेल, विसावलेली म्हणायची म्हणजे अंग टाकलं असेल. विसावत तर तिच्या तनाला मनाला नाहीच आहे, पण अशी ती कशी दिसेल? सन्निषण्णा एक पार्श्वा, एका बाजूला पहुडलेली अशी ती
करवटे बदलते रहे म्हणतो की नाही आपण, सारी रात हम, तसं या कुशीवरून त्या कुशीवरती बिचारी होती. याच्यातनं तिला रात्री विरहामुळे स्वस्थता नाही, शांत झोप लागू शकत नाही. तर मग ती कशी दिसते, तर प्राची मुले तनू इव कला मात्र शेषाम हिमांशु. हिमांशू म्हणजे चंद्र. खरं तर हिमांशू विशेषणसुद्धा मुद्दाम वापरलं आहे की चंद्र हा शीतल आहे, त्याचे किरण शीतल आहे, ते आल्हाद देतात, पण विरहिणीला ते पोळतात. आपण ज्ञानेश्वरांची एक विरहिणी सगळ्यांना माहिती आहे की चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानवन माळी वेगी भेटवागा. कळलं. तसं चंद्र हा एरवी सखा आहे, पण विरहिणींना ते किरण आग ओकल्यासारखे वाटतात. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की प्राची मुले म्हणजे 14 दिवस अमृत वनस्पतींना देऊन आता कृष्ण पक्षामध्ये शेवटी उगवतीच्या इथे ती चंद्रकोर आहे ना, ती सुंदर आहे. तशी माझी प्रिया सुंदरच आहे, पण ती जशी निस्तेज आणि क्षीण चंद्रकोर दिसते, म्हणून मुद्दाम प्राची मुलं शब्द वापरला आहे. उगवतीच्या तिथे आता उद्या आवस आणि चंद्रकोर दिसेनाशी होणार आहे, अशा वेळची ती चंद्रकोर, ती निस्तेज आहे, ती औदासीन्य देते. हे पण एक शल्य आहे की चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, असं एक शल्य ना. तसं हा झाकोळलेल्या मेघाने चंद्र निस्तेज दिसणे किंवा हळूहळू त्याचं क्षीण कृष्ण पक्षात क्षीणता होत जाणे, ही कवी मनाला बोचणारी काही शल्य आहेत. तर म्हणून तो मुद्दाम कला मात्र शेषा म्हणजे त्याची एकच कला उरलेली आहे. हिमांशू शब्द वापरला म्हणजे खरं हिमांशू आहे, पण हिला तो जाळणारच आहे, पोळणारच आहे. आणि माझ्याबरोबर एक रात्र जिने आनंदात काढलेली आहे, तिच्या इच्छेप्रमाणे आनंद लुटला आहे, तीच आज विरहाने उष्ण कढ, दुःखाचे शोकाग्नीचे उष्ण कढ यांनी, या अश्रूंनी ती रात्र घालवती आहे. या धातूचा अर्थ आहे जाणे. यापयंती हे प्रयोजकाचं रूप आहे. रात्र सरत नाही, ती कशी बशी रात्र घालवती आहे. एक क्षण तिला युगासारखा वाटावा. सापेक्ष काळ असतो, आनंदात कसा गेला कळत नाही. उत्तरामचरितामध्ये असं रामाने म्हटलेलं आहे सीतेला की आपण वनात राहत होतो, परंतु तिथे कुटीत राहत होतो. आपल्याकडे प्रासाद नाही, सुखशय्या नाही, काही सुविधा नाहीत, नोकर चाकर नाही, तरीही आपण दोघं इतके आनंदात घालवत होतो की अविदित गतयामा रात्रीरेव व्यरंसित. एक प्रहर कसा गेला कळायचा नाही आणि रात्र सरून जायची. म्हणजे एव शब्दात खूप ध्वनी, रात्र संपून जायची म्हणजे आपल्या गप्पा अजून जणू काही संपायच्याच नाहीत. इतकं आपण प्रेम आनंद, खरा तो प्रेमाना धरी लोभमनी. तसं सीता वनात गेली, कारण की प्रिया पत्युस्सार्धम पतिपतीचं रम्यम मृगयती, असं म्हटलेलं आहे की प्रिया ही खरी प्रिया आहे. तर खरं प्रेम हे व्यतिषजती पदार्थान आंतरा कोपी हेतू न तू बहिरूपाधीन प्रीतयस संशयन्ते. तर बाहेरच्या गोष्टींवर प्रेम अवलंबून नसतं, जे खरं प्रेम असतं ते आंतरिक ओढ ही आकर्षित करत असते. त्यामुळे सीतेला कळलं होतं विनारामम शून्यम सकल भवनम हृत्परिभवम. ती वनात का गेली, रामाशिवाय हा प्रासाद, हे भवन, हे हृदयाला शल्य अपमानित करणार आहे. आणि सनाथम सौख्याय वननिवसनम वल्कलयुतम, आणि वनात नाथाबरोबर राहणं वल्कल घालून सुद्धा हे सुखाचं कारण आहे, हे सुखास कारणीभूत ठरेल. असं खरं प्रेम, असं खरं पातिव्रत्य, अशी ती सीता त्याच्याबरोबर गेली. आणि ध्रुवम ज्ञात्वा चेत्थम, हे अगदी निश्चितपणे जाणून घेऊन डगमगली नाही, नाईलाज म्हणून गेली नाही, बावरून त्या क्षणी हो म्हटली नादात, असं तिला कधी वाटलं नाही. ती जाणीवपूर्वक बुद्ध्या तिने ते वाण हाती धरलं आणि ती प्रासाद सोडून गेली. म्हणून दृढम ज्ञात्वाचे इत्थम जनकतनया काननम आगात. इथे कवींनी जनकतनया शब्द मुद्दाम वापरला आहे, साभिप्राय विशेषण. जनकाची कनया, राजकन्या तर होती, पण जनक हा विदेही होता, वैभवात सुद्धा तो निर्लेप होता, सगळ्यांसंग भोगून सुद्धा तो निस्संग होता. तर ही बेटी बापसे बेटी सवाई निघाली. हिने अगदी लहान वयातच आपल्या वडिलांचा जणू काही तो गुण हा प्रसंगी प्रकट केला. आणि जितका राम निस्पृह तितकी सीता निस्पृह निघाली. आणि विनारामम शून्यम सकल भवनम हृत्परिभवम सनाथम सौख्याय वननिवसनम वल्कलयुतम. वनात प्रियाबरोबर राहणं हे वल्कल नेसून सुद्धा सुखकारक आहे, असं जाणून ती गेली. आणि सिद्धांत असा आहे, म्हणून प्रिया पत्युस्सार्धमी, ही षष्ठी ती खरं सार्धमला तृतीय असते, पण ती केलेली आहे कवीनी, चालते कधी म्हणून. पथीपथीचे रम्य मृग येते, पतीबरोबर तिला प्रत्येक गोष्ट
ही प्रियच वाटते. गदिमांची काव्य ऐका की जनमन म्हणतील तिज सिंहासन शिळेवर रघुकुलनंदन वरी बैसता. त्या शिळेला लोक सिंहासन म्हणतील वनातल्या, रघुकुलनंदन तिथे बसल्यावर. अशी जी प्रियाच्या प्रेमाची भुकेली आहे आणि साथ देणारी आहे, अशी सीता जेव्हा वनात रामाबरोबर होती तेव्हा भगवतीने असंच वर्णन केलं आहे की रात्रीदेव व्यवसित अविदित गतयामा. आता सगळ्यांना 24 तासच दिलेले आहेत आणि सगळे प्रहर निसर्गाने काहीच, या वैश्विक सत्यामध्ये काहीच बदल होत नसतो. तर तरीसुद्धा सापेक्ष कशी कन्सेप्ट असते टाईमची, ही इथे आपल्याला दिसते. तसं म्हणून तो म्हणतो की जे रात्री माझ्याबरोबर आनंदात घालवल्या त्याच आता उष्ण कढ जे आहेत विरहाचे, आणि त्या उष्ण कढांमुळे ती रात्र घालवत आहे. एक एक क्षण तिला युगासारखा वाटत आहे. कारण की सुखी लोकांना जो काळ आहे तो अल्प वाटतो, तोच विरहात दुःखी लोकांना मोठा वाटतो, हे आपल्याला माहितीच आहे. तर यानंतर पुढे त्याने असं म्हटलं आहे, पादान इंदोर अमृत शिशिरान जालमार्ग प्रविष्टान पूर्वप्रीत्या गतमभिमुखम सन्निवृत्तम तथैव चक्षुखेदात सलिलगुरुभिः पक्ष्मभिः आच्छादयन्ती सा अभ्रेवन्नीव स्थलकमलिनीं न प्रबुद्धा न सुप्ताम. आता इथे भुईकमळ किंवा स्थलकमलिनीची उपमा दिलेली आहे. तर काय होतं, पाद म्हणजे किरण, इंदोहो अमृत शिशिरान, तिचे अमृत निश्चंदी असे शीतल चंद्राचे किरण आहेत, ते झरोक्यातनं आत येतात आणि तेव्हा पूर्वी लगेच ती त्यांचं स्वागत करायची. कारण की आता प्रियाबरोबर मिलनाची माझी वेळ आहे आणि चंद्रकिरण त्यांना मला संजीवक चैतन्य देत आहेत, मनाला आल्हाद देत आहेत, म्हणून त्यांच्याकडे आनंदाने बघत असे. तसं ती पटकन त्या सवयीने बघते. पण आता ती त्याला सामोरी गेली की लगेच तिथून सन्निवृत्त, म्हणजे ती चंद्रकिरण पाहिलं की ती पाठच फिरवते. कारण आता ते चंद्रकिरण जणू काही सूर्य आग ओकतो असे तिला दाहक वाटत आहेत. चक्षुखेदात सलिल गुरुभी, आणि डोळ्यातनं घळाघळा पाणी येतं आणि पक्ष्मभी छादयंती, आणि म्हणून ते आसवाने डबडबून गेलेले जे नेत्र आहेत पापण्यांनी ते झाकून जाते. तर त्या अश्रूंमुळे झोपेला जागा कुठे, डोळ्यामध्ये झोप यायला झोपेला जागाच कुठे आहे, आणि त्यामुळे ती अस्वस्थ होती. म्हणजे ती जी ढगाळलेला दिवस असतो ना, तर त्या ढगाळलेल्या दिवसामध्ये ते जर सूर्यकिरण पोचले नाही तर कमल उमलणार नाही, फूल उमलणार नाही. म्हणून साभरे अन्नी असं वर्णन केलेलं आहे. अभ्रानियुक्त असा जो दिवस आहे, तर ते ती धड कळी पण नसते आणि धड उमलतही नाही. ना धडी ना धड कळी ना धड फूल. तसं ती थोडीशी जरा चंद्राकडे बघते आणि जरा आतून विसरून जाते एक क्षण, पती शेजारी नाही, आणि ती चंद्राकडे बघायला लागते आणि तिला आठवतं सत्य की अरे, ती आता वास्तवाचं भान आलं की अरे आपण विरहिणी आहोत, मग काय चंद्रकिरण आहे तर मला पळणार. म्हणून क्षणभर उमललेली तिची आशा लगेच कोमेजते. त्यामुळे ना धड कळी ना धड फूल, अशा पद्धतीने तिचं वर्णन फार सुंदर केलं आहे. साभ्रेंनी व स्थलकमलिनी भुईकमळ न प्रबुद्धाम न सुप्ताम. तिच्या विरहाच्या व्याकुळ अवस्थेचं अत्यंत सुंदर वर्णन, खूप छान निसर्गातल्या फुलांचा अभ्यास, त्यांच्या विकासाचे काळ, या सगळ्यांचा विचार करून त्यांच्या अवस्थेचं वर्णन केलं आहे. आणि याच्यातनं काय दाखवलं की न प्रबुद्ध म्हणजे विकसितही नाही फुल होत आणि न सुप्त पूर्ण कळी नाही. तसं ती पूर्ण झोपलेली मिटलेली नाही, थोडे आशेने त्या चंद्रकिरणांकडे बघत होती आणि लक्षात आलं आपण विरह म्हणून ते आग ओकल्यासारखे वाटायला लागले, ती विकसित होणारच नाही. त्यामुळे तिची जी तडफड, ती अस्वस्थता फार सुंदर दिली आहे आणि तिला कशातच रस वाटत नाही. म्हणून याच्यामुळे विषयद्वेषाख्या षष्ठी दशा सूचिता, विषयांच्याबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार वाटतोय, तिचं मन कशात रमत नाही, ही एक विरहातली अवस्था आहे, तिथे सूचित केलेली आहे. आणि भुईकमळांचं थोडंसं इथे वर्णन केलेलं आहे, ती कशी आहेत, त्यांचा रंग कसा, याचं सगळं तपशीलवार वर्णन आपण आत्ता करत नाही, पण त्यांची अवस्था ही याच्यातनं आपल्याला थोडीशी लक्षात येते. आता शाकुंतलामध्ये सुद्धा दुष्यंताने असंच म्हटलेलं आहे विरहावस्थेत की मदना तुझं कुसुमशर असं म्हणतात, म्हणजे फुलांचे बाण आहेत, फुलं किती कोमल नाजूक सुगंधी आल्हादक, पण तुझं कुसुमशरत्व मला वज्रासारखं वाटतं आणि इंदुरश्मी म्हणजे चंद्रकिरणांचं शैत्य आहे ते मला सूर्याने आग ओकल्यासारखं वाटतं. तर विरहामध्ये ही जी आपली विशिष्ट प्रतीकं आहेत त्यांचा उलटा
उलटी किंवा विरोधी अशी अनुभूती येते. हे जे सुंदर वर्णन केलं आहे त्यांनी त्याची विरही जीवाची तडफड व्याकुळता ही फार सुरेख टिपलेली आहे. त्याच्यानंतरचा श्लोक आहे, निश्वासेन आधर किसलय क्लेशिना विक्षिपंतीं शुद्ध स्नानात परुषमलकम नूनमागंडलंबम मत्संभोगा कथमुपनमेत स्वप्नजोपी इति निद्राम आकांक्षन्तीं नयनसलिलोत्पीडरुद्धावकाशाम. तिच्या अवस्थेचं, तिच्या बाहेरच्या हालचालीतून तिच्या अंतरंगातली अवस्था आपल्याला समजते आणि त्यातून तिची जी विरहाची अर्थदशा आहे ती अभिव्यक्त होते, सूचक होते. असा हा श्लोक आहे की तिचं आधर किसलय आहे. तर तिचे ते विरहाचे विश्वास आहेत गरम गरम, त्यामुळे ते आधर किसलय हे सुकून जात आहेत, कारण ते उसासे आहेत ते ओठावर येऊन पडत आहे. शुद्ध स्नान म्हणजे अभ्यंग स्नान नाही, उठणं नाही, सुगंधी नाही, नुसतं पाणी आहे. त्यामुळे ते डोक्यावरून घेतल्यामुळे, त्याला तेल पाणी न लागल्यामुळे ते केस सगळे राठ झालेले आहेत आणि ते लोंबत आहेत त्या बटा. आणि आता तिला असं वाटतं की आपल्याला झोप लागली तर स्वप्नात तरी का होईना पण आपला समागम प्रियाबरोबर होईल. मत्संभोगा कथम उपनमेत. स्वप्न झोपी, इथे आपीमध्ये खूप कारण नाही, इथे आपी शब्द चटका लावतो. स्वप्नात का होईना झोप लागली तर. पहा, आपल्याला कधीतरी आपल्या देवता ह्या वगैरे सद्गुरू असं वाटतं ना, स्वप्नात तरी दर्शन द्यावं, कारण आपली पात्रता नाही प्रत्यक्षात. तेव्हा आपण नाही कळत स्वप्नात का होईना आपण सद्गुरू भेटावेत, परमेश्वर भेटावा, असं जसं आपल्याला वाटतं. तसं विरहात तिला माहिती आहे की आपला पती गमित महिमा आहे, म्हणजे त्याचं तेज गेलेलं आहे, त्यामुळे तो सामान्य माणसासारखा वागणार, त्यामुळे तो आपल्याला येऊन भेटू शकत नाही. तर स्वप्नात तरी मिलन व्हावं, स्वप्नात तरी का होईना असा इथे ती सुद्धा चालेल, तेवढीसुद्धा भेट मला पुरेल, त्यावर मी दुधाची तहान ताकावर तशी भागवून पुढचे 4 महिने काढीन, अशा पद्धतीने निद्राम आकांक्षन्तीं. बिचारी विरहिणी अभिलाष कशाचा धरते तर निद्रेचा. हे खूप मोठं दुःख आहे की निद्रेचा अभिलाष धरावा लागतोय, कारण की निद्रा हा आपला रोजचा नित्य दैनंदिन कार्यक्रमातला सहज असा अनुभव आहे. पण विरहिणी असल्यामुळे तिला त्याचंही सुख नाही, म्हणून ती बिचारी आकांक्षा कसली करणार तर निदान निद्रा तरी मिळावी. त्याच्या 2 भाग, एक स्वास्थ्य तडफड थांबणं आणि जर चुकून स्वप्नात भेट झाली तर असा हळवा करून सोडणारा एक आशेचा किरण, अशी ती झोपेसाठी हापापली आहे. पण नेत्रात इतके अश्रू दाटलेत, त्या झोपेला जर जागा मिळाली तर ना असा त्यामध्ये एक थोडासा आपल्याला चटका लावून देणारा असा इथे हे आहे. आणि आता तिची ती थोडीशी लज्जा, तिने जो आवरून धरला होता शोक वगैरे 4 लोकात प्रकट होऊ नये, तो पण आता बाहेर पडायला लागला, कारण किती दिवस ती संकोचाने आपलं दुःख दाबून धरणार. त्यामुळे थोडीशी जणू काही तिची लज्जा गळून पडली आणि ती रडायला लागली. आणि त्यामुळे डोळे अश्रूंनी सतत डबडबल्यामुळे झोपेला कुठे जागा मिळणार, असं त्यांनी अतिशय तळमळून आपल्या प्रियेच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. या वर्णनानंतर पुढच्या श्लोकामध्ये तो असं म्हणतो, आद्ये बद्धान विरह दिवसे या शिखा दामहित्वा शापस्यांते विगलितशुचा ताम मया उन्मोचनीयाम स्पर्शक्लिष्टामय मितनखेनासकृत सारयंतीं गंडाभोगात कठीण विषमाम एकवेणी करेण. हे खूप वेळा आपण ऐकलेलं वर्णन आहे की प्रोषित भर्तृका आहे, नटली नाही, एक वेणी आहे. आता ती वेणी हा गेल्यावर सोडणार. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, पहिल्यांदा विरहाच्या दिवशी ती फुलांची माळ वगैरे गजरे वगैरे केसातले काढून तिने जी आपली एक वेणी बांधली आहे ती कशी आहे, शापाचा अवधी संपल्यावर मया विगलित शुचा, माझंही दुःख गळून पडणार आहे आणि तिचंही दुःख गळून पडणार आहे, अशी ती वेणी तिची मी सोडणार. आणि अशा वेळेस त्याने असं वर्णन केलं आहे, ती जी वेणी असेल ती त्या केसांना काही न मिळाल्यामुळे वृक्ष राठ केस जिचे झालेत अशा तिला तू भेट, असं एक पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तिचं वर्णन केलं आहे की तिची नखं ही तिने कापली नसतील. म्हणजे तिने थोडक्यात काय आपण मग अशी पाहिलं तसं की विषयासक्ती ही न राहता त्याबद्दलची एक अनासक्ती किंवा नीरसता अशी ती दिसेल आणि त्यामुळे ती तुलासुद्धा रडवेल. या वर्णनातनं निष्कर्षाकडे जाणारे, सा संन्यस्ताभरणमबला पेशलंधारयंती शय्योत्संगे निहितम असकृत दुःख दुःखे न गात्रम. शय्योत्संग
ती त्या शय्येवर पडलेली आहे आणि दुःखेनं अतिदुःखाने, खूप गोड शब्द वापरला आहे, झिजत झिजत झुरत झुरत. हे दुःख फार वाईट असतं. मी नेहमी म्हणते, एक फटाका वाजला, ॲटम बॉम्ब वाजला ना, तर एकदा भीती वाटेल, पण मागे सतत कोणी टिकल्या वाजवल्या ना की जे क्लेश होतात ना, तसं हे दुःख झुरत 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 समजावून घालते समजून, पण अजूनही 4 महिने ते काढायचे. त्यामुळे दुःखेनं अतिदुःखाने तिने सगळ्या दागिन्यांचा त्याग केलेली अशी कोमल गात्र, विरहाने ते गात्र इतकं अशक्त झालेलं आहे, ते कसं वसं धारण करणारी ती, आणि ती रडवेल. त्वामपि आश्रम नवजलमयम मोचयिष्यती अवश्यम, मोचयिष्यती अवश्यम. तर ती काय करेल, नवजलानी धारण केलेला तुलासुद्धा ती रडवेल. यामध्ये मजा बघा, तो भूगोल, भौतिक वातावरण आणि मनाचा मेळ याचा इतका बेमिलाफ सौंदर्य करतो तो, म्हणजे तो जो मिश्रण करतो ना, ते इतकं सुरेख करतं, बेमालूम मिलाफ करतो की त्या कुठलाही शास्त्र याचा कणा असला तरी ते कुरघोडी करत नाही. आता बघा की तो ढग मध्ये मध्ये पाणी सगळं संपल्यावर पुन्हा धारणच करत असतो. म्हणून नवजलमयम म्हणजे तो सार्द्र आहे, त्यात आत ओलावा आहे. कोरड्या मनाची, वृक्ष मनाची माणसं ही तुमच्या प्रेमाने आनंदाने आनंदी होत नाहीत, किंबहुना तेकेन जाणीमहे असे दुष्ट प्रवृत्तीचे असतात. ती तुमच्या सुखात, आनंदात, उत्कर्षात उगाचच विघ्न आणतात. त्यामुळे त्यांचं काही भलं होत नसतं, पण तुमचं वाईट होतं एवढाच त्यांना आनंद वाटतो. ही प्रवृत्ती आहे, ही आपण घरोघरी दारोदारी बघतो. एके ठिकाणी असं म्हटलं आहे, घर घर रावण आहेत. तर एवढ्या घर घर लंका आणि प्रत्येक ठिकाणी रावण आहे, हनुमान कितने लावू, असं एका सत्पुरुषाने म्हटलं आहे. तसा हा प्रवृत्ती ही समाजाची वाढतच चाललेली आहे. पण जे खरे करुणार्द्र आत्मे आहेत, ज्यांच्या अंतःकरणात करुणा आहे, ते शत्रुमित्र कसेही वागवत जास्तीत जास्त प्रेमानेच प्रयत्न करतात. तसाच तू आहेस. तू कुणालाही वगळत नाहीस. तू तापलेल्या भुईला शमवतोस, तू वणव्यांना शांत करतोस, तू पर्वताला मदत करतोस, तू चातकाला पाणी देतोस, तू मोराला नाचवतोस, तू विरहिणींना त्यांच्या विरहाला, आर्तमनाला भेटायला जाणाऱ्यांसाठी आशा दाखवतोस की आता माझा प्रवासी पती येणार आहे. तू वारांगना, ज्या अभिसारिका फिरायला चाललेल्या आहेत, त्यांना किंचित विजेची लकीर दाखवून मार्ग दाखवतोस. 2 प्रेमी जीवांना भेटण्यासाठी तू मदत करतोस. त्यामुळे तुझ्या आत करुणा भरली. आता भूगोलदृष्ट्या सजल म्हणजे जल आहे, आणि लौकिकदृष्ट्या म्हणजे काही प्रातिभ सत्यगुण म्हणतो ओलावा भरला आहे. करुणेने आर्द्र असे जे असतात ना जीव, तर त्यांना कोणाचं दुःख पाहवत नाही आणि ते रडू लागतात. तसं तू रडू लागशील म्हणजे तुझ्यातनं अश्रूचा वर्षाव होईल. तर चेतनावर आचरितानाचे असे आरोप करून भौतिक गोष्टींमध्ये माणसाच्या मनाचा इतका बेमालूम यांनी मिश्रण केलं आहे, मिलाफ केला आहे. आणि त्याच्यानंतर ही अशी जी माझी सखी आहे ती तुला रडवेल, कारण तो अर्थांतरान्यास देतो की प्रायः सर्वो भवती करुणावृत्ती आर्द्रांतरात्मा, ज्याच्यात ओलावा भरलेला आहे, असा जो आत्मा जिव्हाळा आहे, त्याला करुणा वाटतेच. त्यामुळे माझ्या सखीची, प्रियेची ही अवस्था पाहून तुलाही रडू येईल रे. मेघ थोडा वेळ बसल्यावर बरसणार ना कुठेतरी, तर त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि ज्या अवस्था आत्तापर्यंत सांगितल्या त्या दृष्टी, मन, संकल्प, जागर, कृशता, चक्षुप्रीती इत्यादी अवस्था आहेत, त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याग, उन्माद, मूर्छा ह्या अनंगाच्या दशा सांगितल्या आहेत. त्यांचा वापर करून या सगळ्या यक्षाच्या पत्नीच्या मनोवस्थेचं त्यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ही अशी प्रिया नक्कीच तुला रडवेल, कारण जे करुणामय असतात, ज्यांच्या हृदयात करुणा असते, ओलावा असतो, त्यांना दुसऱ्यांचं दुःख बघवत नाही. असं म्हणतात, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद्वनंती कवयस्तत अलीकम. सज्जनाचं हृदय म्हणजे लोणी, असं जे कवी म्हणतात ते खोटं आहे असं हा कवी म्हणतो. आणि तो कारण सांगतो, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. दुसऱ्याच्या देहावर पीडा असेल हे पाहून खरा जो सज्जन आहे तो द्रवतो. दुर्जंत पीडा देण्यासाठी बहाणे शोधतात आणि तटस्थ माणूस शांत राहतो. पण सज्जन दुसऱ्याची कोणतीही पीडा पाहून त्याचं हृदय द्रवतं. नवनीताचं तसं नाही. नवनीत म्हणजे तुम्ही जेव्हा लोणीला आच देता तेव्हा ते वितळतं आणि तूप होतं. फ्रीजमधल्या लोण्याला काही होत नाही.
त्यामुळे नवनीताची उपमा देऊ नका सज्जनांच्या हृदयाला, त्याहूनही ते श्रेष्ठ आहे. कारण दुसऱ्याच्या शरीराला होणाऱ्या व्याधींनी सज्जन रवतो, लोणी स्वतःला आच मिळाल्यावर लवतो. म्हणून नवनीताची उपमा देऊ नका. तर अशा प्रकारे शृंगाराचं आपण पाहिलं की संभोग शृंगार, विप्रलंब शृंगार. विप्रलंब शृंगारामध्ये पुन्हा पूर्व अनुराग, त्याच्यानंतर प्रवास, करुणा अशी सगळी कारणं आहेत. आणि त्यामुळे त्याला वियोग होतो. आता ह्या वियोगामध्ये सुद्धा प्रवास करायला लागल्यावर प्रवासामध्ये कामाने जाऊ शकतो आणि हे कारण त्या विरहाचं होऊ शकतं, किंवा संभ्रमाने विरह होऊ शकतो प्रवासात. आणि शापामुळे प्रवास म्हणजे दूर राहायला लागणं शापामुळे. तर आपला शापज प्रवास आहे याच्यात. आणि या शापामुळे दैवी आपत्ती आमच्यावर आली, माझी चूक झाली हे खरं आहे, पण त्यामुळे एवढी मोठी शिक्षा मिळाली. हे आमचं दुर्दैव आहे की असं आमच्या आयुष्यात नवविरहात असं व्हावं. आणि त्यामुळे तो असं म्हणतो, तू सुद्धा रडशील म्हणजे त्वामपी म्हणजे काय, तर तू परका आहेस, तू पहिल्यांदा तिला भेटणार आहेस, पण तरीसुद्धा तुला रडू येईल. कारण परदुःख शीतल असतं, पण तू दयार्द्र आहेस आणि तिची अवस्था पाहिल्यावर तुझ्यासारखा दयार्द्र परका असेल, पहिलीच भेट असेल, तरी ती अवस्था पाहिल्यावर ती तुला रडवेल हे मी निश्चित सांगतो. आता ह्याच्यावर एक शंका अशी येते, तू इतके ठामपणे कसं तपशीलवार सांगतोस की तुझी बायकोची हीच अवस्था असेल म्हणून. ठीक आहे, तिच्या सौंदर्याचं तू वर्णन केलंस कारण की ती तुझी पत्नी आहे, तिचं सौंदर्य तुझं तू साक्षी आहेस, पण आत्ता तिच्या मनाच्या अवस्थेचं तू एवढं ठामपणे वर्णन कसं करतोस, असं जर हे मेघा तुम्हाला विचारशील तर त्याचं उत्तर मी खूप वेळा असं सांगितलं आहे की मेघदूताला कथानक नाही. कामात चूक झाली म्हणून साहेबाने हाकलून दिलेल्या यक्षाचं रडकथा हा अगदी व्यावहारिक एखाद्या तिरसट वृत्तीच्या माणसाने या शब्दात त्याचं वर्णन करावं. हे सत्य पण आहे, फक्त त्याची भाषा मी तुम्हाला सांगितली. पण वस्तुस्थिती अशी आहे की हे त्याचं जे दुःख तो मेघ सांगतोय, हे जे कालिदासांनी रंगवलं ना, त्यात मेघाशी खरं म्हणजे पूर्ण वेळ एकटा यक्षच बोलतोय, पण तसं तो वाटू देत नाही. तो काही अँटिसिपेट प्रश्न करतो आणि त्याची उत्तरं देतो असं दाखवतो. त्यामुळे जणू काही मेघाने त्याला विचारलं असेल की कशाहून एवढं तू अगदी खात्रीशीर सांगतोस, तर तो म्हणतो की अरे मी तुला सांगतो ही दशा निश्चितपणे हीच दशा तिची अशी असेल हे सांगतो. ते कारण आहे, ज्याने सख्यास्तवमयी मनः समृत स्नेहम अस्मात् इत्थं भूतां प्रथमविरहे तामहं तर्कयामि वाचालं मां न खलु सुभगम अन्यभावः करोति प्रत्यक्षन्ते निखिलम अचिरात भ्रातरुक्तम मयायत. फार सुंदर श्लोक आहे. तो म्हणतो मला माहिती आहे की तुला असं वाटेल मी एवढं ठामपणे कसं सांगतो की असंच असेल म्हणून, तर तुला सांगतो की अरे तुझ्या सखीचं, माझ्या पत्नीचं माझ्यावर किती नितांत प्रेम आहे हे फक्त मीच जाणू शकतो. अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती आणि त्याच्या जोरावर मी हे वाक्य बोलतोय की हा अशा प्रकारचा म्हणजे शापज प्रथम विरह म्हणजे पहिल्यांदा प्रिय जर परदेशी गेला तर त्या तरुणीला त्रास होईल. पुढे ती मध्यावस्थात संसाराच्या वेळेस येते, तर 1000 वेळा बदली करून जात असेल तर ती धैर्याने मुलं बाळं सांभाळून तग धरून राहतेस ना. आलं लक्षात? हा व्यवहार आहे, हा दृष्टिकोन आहे, स्त्रीचं मन आहे. तर तसा तर आपल्या काव्य हे आपल्या जीवनाचंच प्रतिबिंब आहे ना. त्यामुळे प्रथमविरह या शब्दाला पण खूप महत्त्व आहे. प्रथमविरह म्हणून ही सगळी जास्तच अवस्था झाली. नवविवाहिता आहेत, प्रथमविरह आहे म्हणून मी असा तर्क करतो की अल्पानी तुल्यशीलानी द्वंद्वानी सृज्यन्ते असं प्रतिमामध्ये म्हटलेलं आहे की पतिपत्नींचा इतका एकसारखा स्वभाव फार क्वचित असतो. इथे यक्ष आणि यक्षपत्नीचा तसा आहे. यक्षाची जशी तडफड होती आहे तशी यक्षपत्नीची पण होत आहे. आणि प्रतिमामध्ये असं दाखवलं आहे की दशरथ राजा हा रामाला सांगतो की नको तू आता, मी नाही तुला राज्यावर बसू शकत, आणि कोसळतो तो. आणि रामाला काहीच वाटत नाही. तो म्हणतो आता मी राजा नाही आहे. इतकं छानपणे तो सांगतो. तर जेव्हा त्याला सांगितलेलं असतं उद्या तुझा राज्याभिषेक आहे, तर तो पायावर पित्याच्या लोळण घेतो आणि रडू लागतो. कारण त्यांच्यात अशी पद्धत आहे, युवराजाला अभिषेक केला की ते वानप्रस्थाश्रमात जातात राजे. तर त्याला पित्याचा वियोग होत नव्हता, त्याला राज्याचा लोभ नव्हता, त्याला पिता हवा होता, म्हणून तो रडत होता. आणि पित्याचे पाय चरण त्याने अश्रूंनी भिजवले. एक शब्दही बोलला नाही उलटून, पण त्याचे भाव अभिव्यक्त झाले
आणि इकडे दशरथ राजाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते आणि रामाचं मस्तक भिजून गेलं. आता त्याच्या डोळ्यात अश्रू होते, ते तृप्तीचे होते, ते समाधानाचे होते. ते आपल्या बिझनेसमनला आपला मुलगा आपल्या बरोबरीने येऊन बिझनेस वाढवतो आहे म्हटल्यावर किती तृप्ती वाटते. तशी आता आपला प्रियेला आवडतो आहे हा युवराज होणं आणि आपण कृतकृत्य झालो. आणि ज्याला पुत्र नव्हते, श्रावण बाळाचा शाप होता आपल्याला माहिती आहे ना, तर शाप त्या ठिकाणी आशीर्वाद बनून पुत्र झालेले आहेत. अशा सगळ्या अवस्थेत हा इतकं सुंदर सुख त्याला पाहायला मिळालं आणि कृतकृत्य वाटलं म्हणून ते धन्यतेचे अश्रू होते. आणि असं म्हटलं आहे तिथे भासाने फार गोड लिहिलं आहे. भास कधी कधी कालिदासाईपेक्षा भास हा जास्त भावना फार कमी शब्दात आणि सहज शब्दात लिहितो. आपण आठ डोकावल्याने त्यात काय काव्य माधुर्य कळणार आहे नाही. भास असं लिहितो, राम म्हणतो की ममापी क्लेदितम शिराहा पितुर्मे क्लेदितौ पादौ, माझ्या वडिलांचे चरण माझ्या अश्रूंनी भिजले आणि माझं मस्तक माझ्या वडिलांच्या अश्रूंनी भिजलं. तर एकामध्ये कृतकृत्यतेचे धन्यतेचे अश्रू होते आणि एका रामाच्या डोळ्यात नेणार ते विरहाचे आणि नको मला राज्य पण मला वडील हवेत, इतका तो निस्पृह होता. आणि वर जेव्हा तो सीतेला जाऊन सांगतो, कालिदासाने भासाने रंगवलं आहे की तो जेव्हा सीतेच्या मालात जाऊन सांगतो की आता असं असं मला सांगितलं होतं, तर ती म्हणते मग तेव्हा तुम्ही काय केलं. तर बघा पती पत्नीतला संवाद. तुम्ही तर तो म्हणतो तू सांग बरं काय केलं असेल, त्वं तावत किम तर्कयसी. तर ती म्हणते मला असं वाटतंय की अनुक्त्वा किमपि, काही न बोलता तुम्ही वडिलांच्या पायावर लोटांगण घातलं असेल. आणि त्यांनी तेच केलं होतं. तेव्हा राम स्वतः म्हणतो अल्पानी तुल्यशीलानी द्वंद्वानी सृज्यंती. असं एकाच विचाराची जोडपी विधाता फार क्वचित जन्माला घालतो. तसं हे यक्ष आणि यक्षपत्नीचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो जाने सख्यास्तव मयी मनहा, तिचा किती जीव माझ्यावर जडला आहे हे मला माहिती आहे. विरह प्रथम आहे आणि म्हणून तिची अशी अवस्था झाली आहे. असं मी तुला विचार करून सांगतोय. तू मला वाचाळ समजू नकोस, मी बाष्कळ बोलतोय असं समजू नकोस. तिच्या सौंदर्याचा मला अभिमानी समजू नकोस. ती मला कांत समजते, हवं असं वाटतंय म्हणून मी गर्वाने दर्पोक्ती म्हणतोय असं म्हणू नकोस रे मित्रा. प्रत्यक्षम ते निखिलम आचिरात. तू आता पोचशील ना तेव्हा तत्काळ लगेचच मी जे बोलतोय त्याची प्रत्यक्ष अनुभूती हे बंधो तुला येईल आणि अशाच अवस्थेत माझी प्रिया तुला दिसेल. आज इथे थांबूया. धन्यवाद.